बोला कुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा भाग नंबर 11 याचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. काल आपण भाग नंबर 3 मध्ये 55 ते 80 एवढ्या आपण ओव्या पाहिलेल्या आहेत. श्लोक नंबर 2 वाचून आणि निरूपण करून संपलेला आहे. आज भाग नंबर 4 मध्ये श्लोक नंबर 3 आणि 81च्या पुढच्या आपण ओव्या वाचणार आहोत. त्या अगोदर कालच्या भागात म्हणजे भाग नंबर 3 मध्ये काय झालेलं आहे थोडक्यात समजून घेऊ आणि आपण पुढे जाऊ. हा अध्याय नंबर 11 म्हणजे या 11व्या अध्यायाला विश्वरूप दर्शन असं म्हटलेलं आहे. आता हे विश्वरूप म्हणजे काय, तर भगवंतानी अर्जुनाच्या इच्छेला साथ देऊन अर्जुनास विश्वरूप दाखवले. तर ही अर्जुनाच्या मनात जी तीव्र इच्छा निर्माण झालेली असते, प्रबळ इच्छा निर्माण झालेली असते की मला विश्वरूप बघायचे आहे. पहिल्यांदा अर्जुन काय म्हणतो की भगवंता तुम्ही मला योग्य मार्ग दाखवला, आतापर्यंत उपदेश केला, त्यामुळे माझं भलं झालं. बघा अर्जुनाच्या मनात तीव्र इच्छा ज्यावेळेस प्रबळ इच्छा ज्यावेळेस निर्माण झाली की मला विश्वरूप दर्शन घ्यायचं आहे, पण त्यावेळेस अर्जुनाला त्याच्या योग्यतेची त्याच्या पात्रतेची जाणीव झाली होती. काय जाणीव झाली होती की अर्जुनास असे वाटते की हे विश्वरूप भगवंत आपल्याला दाखवतील का नाही, अशी शंका त्याच्या मनात निर्माण झाली होती. याचं कारण म्हणजे आपली पात्रता तेवढी आहे का, आपली योग्यता तेवढी आहे का, किंवा आपल्याला का दाखवतील. याची 4 कारण सांगितलेली आहेत. पहिलं कारण म्हणजे की ज्या यशोदेनं ज्या गोकुळामध्ये जी आई जी यशोदा तिनं लहानाचं मोठं केलं, तिनं सुद्धा कधी भगवंताला विश्वरूप दर्शन द्याय अशी इच्छा प्रकट केली नाही. तर यशोदेपेक्षा मी जास्त प्रेमळ जीव लावलेला आहे का. माझा भगवंतावर स्नेह आहे, भगवंताचा माझ्यावर स्नेह आहे, हे जरी असलं तर यशोदेपेक्षा जास्त थोडीच आहे. मग यशोदेनं जर हे विचाराचं धाडस केलं नाही तर मी कसं करणार. दुसरं उदाहरण देताना अर्जुन असं म्हणतो की मी भगवंताची भरपूर सेवा केलेली आहे, पण माझ्यापेक्षाही गरुडाने जास्त सेवा केली, पण गरुडाने विश्वरूपाचं नाव सुद्धा काढलेलं नाही. तिसरं उदाहरण देताना अर्जुन म्हणतो की सनकादिक जे आहेत त्यांचं सानिध्य माझ्यापेक्षाही जास्त भगवंताच्या जवळ होतं. मी भगवंताच्या सानिध्यात आहे, पण माझ्यापेक्षाही जास्त सानिध्य हे सनकादिकांचं आहे, त्यांचा वास जास्त आहे. तरीही त्यांना हा चाळा सुचला नाही. कुठला चाळा, की विश्वरूप दर्शन घेण्याचा. किंवा चौथं उदाहरण देताना असं म्हणतात की जे बाल गोपाल, जे गोप गोपिका ज्यांच्याबरोबर भगवंताने लहानपण गोकुळात काढलं, त्यांचा अधिकार तर आपल्यापेक्षा जास्त, ते आपल्यापेक्षा जास्त आवडते भगवंताच्या. मग त्यांनाही जर हे विश्वरूप दर्शन घेण्याची इच्छा किंवा त्यांचे धाडस झालं नाही तर आपण कशी इच्छा प्रकट करायची. आणि विश्वरूप दर्शन म्हणजे ही काय साधी गोष्ट का, ती अतिशय गुह्य आणि गूढ गोष्ट आहे की जी कितीतरी
प्रसंगातून भगवंताने ती गुप्त ठेवलेली होती, मग ते आपल्याला कशी दाखवणार, असा प्रश्न अर्जुनाच्या मनात निर्माण होतो. पण आता बघा, इच्छा एवढी प्रबळ होती की अर्जुनाला असं वाटत होतं की मला ही जर इच्छा पूर्ण नाही झाली तर मी जिवंत राहीन का नाही एवढा संशय आहे. एवढी ही प्रबळ इच्छा निर्माण झाली होती. मग अर्जुन ठरवतो की थोडंसं खुबीनं, थोडंसं हुशारीनं आपण भगवंतास ही इच्छा बोलून दाखवायची. काय होईल? दाखवतील, विश्वरूप दाखवतील, दर्शन देतील किंवा देणार नाहीत. याच्यापेक्षा काय होईल? पण अशी ज्यावेळेस पात्रतेपेक्षा जर जास्त इच्छा निर्माण कधी होते, तर आपलं मन आपल्याला खात असतं. तसंच अर्जुनाचं मन अर्जुनाला खात होतं की दाखवतील का नाही. मग अशा वेळेस काय करतो मनुष्य, की ज्याच्याकडून आपल्याला एखादं काम करून घ्यायचंय त्याची स्तुती करायला सुरुवात करतात. स्तुती करायला सुरुवात करतात. तसंच आता अर्जुनाने इथे चालू केलेलं आहे, की श्रीकृष्णाची स्तुती करायला चालू केली. काय म्हणतो बघा अर्जुन, की माझ्या मनामध्ये कौरवांच्या बाबतीत जे आप्तपणा निर्माण झाला होता, तो भगवंता तुमच्या सानिध्यामुळेच तो नाहीसा झाला. अजून काय म्हणतो बघा, की भगवंता तुमचे जे एवढे पराक्रम आहेत, आता पराक्रम कुठले कुठले ते त्याचं वर्णन करून अर्जुन सांगू लागला. म्हणजे भगवंताची स्तुतीच करू लागला तो. तो पराक्रम कसं सांगितलं, की जो दुराग्रही हिरण्यक्ष होता दैत्य, त्यानं जसं खोल समुद्रामध्ये पृथ्वी घेऊन गेला होता, त्यावेळेस तुम्ही वराहाचा अवतार घेऊन ती पृथ्वी परत पहिल्या ठिकाणावर प्रस्थापित केली. बघा एक 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 कसं भगवंताचे जे पराक्रम आहेत, तो श्रीकृष्ण सांगत आहे. नंतर काय म्हणतो बघा, की आता हे एवढी स्तुती करून हे करून झाल्यानंतर भगवंत म्हणतो, की परत तीच गोष्ट सांगतो, की माझ्या मनात जो मोह निर्माण झाला होता, माझ्या मनामध्ये जे कौरवांच्या बाबतीत आप्तपणा निर्माण झाला होता, त्यावेळेस तुम्ही मला तुमच्या उपदेशानं शहाणं केलं आणि मला त्या जंजाळातून बाहेर काढलं. इथपर्यंत आपण काल पाहिलं होतं भाग नंबर 3 मध्ये 80 ओव्या झाल्या होत्या. आता भाग नंबर 4. आता या 4 मध्ये तरी या भागात तरी विश्वरूप दर्शन अर्जुनाला मिळते का? ते आपण बघणार आहोत. आणि विश्वरूप दर्शन म्हणजे नेमकं काय आहे? नेमकं काय ते गूढ काय आहे? हे आपल्याला माहिती नाहीये. तर तेच आता आपल्याला बघायचं आहे. भाग नंबर 4 ओवी नंबर 81. मग बोलिला तो किरीटी, म्हणे तुम्ही केली जे गोठी, तिया प्रतीतीची दिठी निवाली माझी. आता जयाचेनी संकल्पे, हे लोक परंपरा होय हरपे. जया ठाया ते आपण पे, मी ऐसे म्हणसी. आणि आता मोह नाहीसा झाला, यात काही संशय का. ते मुद्दल रूप तुझे, तेथुनी इथे त्रिभुजे हन चतुर्भुजे. सूर कार्याचे व्याजे, घेवो घेवो येसी. पै जलशन निश्चयाचे अवगिणिया, का मत्स्य कुर्म इया मिरवणिया. खेलू सरलिया तो गुणिया, साठविसी जेथ. उपनिषदे जे गाती, योगिये हृदयी रिगोनी पहाती. जयाचे सनकादिक आहाती, पोटाळूनिया.
ऐसे अगाध जे तुझे विश्वरूप कानी ऐकिजे, ते देखवया चित्त माझे उतावीळ देवा. देवे फेडूनिया साकड, लोभे पुसली जरी चाड, तरी हेची एकी वाड, आरती जी मज. तुझे विश्वरूप अवघे, माझी ये दिठीसी गोचर होवावे. ऐसी थोर आस जीवे बांधोनी आहे. तर या श्लोकाचा पर्यंत श्लोकार्थ आपण वाचूया. श्लोक नंबर 3 आहे. परमेश्वरा, हे जे तुझे आपल्याविषयी वर्णन केले ते खरोखर तसेच आहे. तेव्हा पुरुषोत्तमा, ते तुमच्या व्यापक रूप पाहण्याची माझी इच्छा आहे. हा या श्लोकाचा अर्थ आहे. आता या ओव्यांचा अर्थ आपण बघूयात. मग अर्जुन म्हणाला, देवा, तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या त्यांच्या अनुभवाने माझी दृष्टी शांत झाली. आता ज्याच्या इच्छेनं हे सर्व जग उत्पन्न होते व लय पावते आणि ज्या ठिकाणच्या तुम्ही आपले स्वतःचे आहे असे म्हणता, ते तुमचे मुख्य स्वरूप, जेथून देवांची संकटे निवारण करण्याच्या निमित्ताने द्विभुज चतुर्भुज अशी रूपे तुम्ही घेऊन येता. आता अर्जुन काय म्हणतोय बघा. अर्जुन इथे भगवंतासमोर इच्छा प्रकट करत आहे की मला विश्वरूप दर्शन दाखवा म्हणून. त्यासाठी काय म्हणतोय बघा, देवा, तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या त्यांच्या अनुभवाने माझी दृष्टी शांत झाली. जो जो तुम्ही मला ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याने मला माझी दृष्टी शांत झालेली आहे. अजून काय म्हणतो, आता ज्याच्या इच्छेनं सर्व जग उत्पन्न होते व लय पावते आणि ज्या ठिकाणाला तुम्ही आपले स्वतःचे असे म्हणता ते तुमचे मुख्य स्वरूप. आता इथं काय म्हणतो बघा अर्जुन, की ज्याच्या इच्छेने, कुणाच्या इच्छेनं जग उत्पन्न होतं आणि कुणाच्या इच्छेनं जग लय पावतं, भगवंताच्या. बरोबर आहे. आणि ज्या ठिकाणाला तुम्ही स्वतःचे स्वरूप असे म्हणता. बघा, दोन गोष्टी विचारल्या. पहिलं काय विचारलं, की ज्याच्या इच्छेमुळे जग जगाची उत्पत्ती होते आणि लय पावते. दुसरं काय, की तुम्ही जे स्वतःचे स्वरूप असे म्हणता ते मुख्य स्वरूप, जेथून देवाची संकटे निवारण करण्याच्या निमित्ताने तुम्ही द्विभुज आणि चतुर्भुज अशी रूपे घेऊन येता. आता द्विभुज रूप म्हणजे राम, चतुर्भुज रूप म्हणजे श्रीकृष्ण. ठीक आहे. ही अशी रूपे तुम्ही घेऊन येता, म्हणजे अवतार घेऊन येता. क्षीराब्दीतील शेषशयनाच्या आरंभापासून मत्स्य कुर्मादी अवतार घेऊन सर्व अवतार कृत्य संपल्यावर, हे गारुड्या श्रीकृष्णा, ज्या ठिकाणी तुम्ही पुन्हा जाता. काय म्हणतोय बघा अर्जुन, की तुम्ही द्विभुज आणि चतुर्भुज अशी जी रूपे घेऊन येता आणि परत धर्माची स्थापना केल्यानंतर परत ज्या ठिकाणी पुन्हा जाता अवतार कृत्य संपल्यानंतर. आणि पुढे काय म्हणतं बघा, उपनिषद पदे ज्याचे गुणवाद वर्णन करतात, गुणानुवाद वर्णन करतात, योगीजन हृदयात साठवून स्थान करतात व ज्याला सनकाधिक आलिंगन देऊन राहतात, असे जे तुमचे अगम्य विश्वरूप, ज्याचा लौकिक आम्ही ऐकतो, ते पाहण्याकरता देवा माझे चित्त फार उतावीळ झालेले आहे. अर्जुनाला कसले विश्वरूप बघायचं आहे, काय इच्छा प्रकट केली बघा, की अर्जुन काय म्हणतो, अर्जुनाला विश्वरूप बघायचं आहे म्हणजे नेमकं काय बघायचं आहे, की ज्याच्या इच्छेने जग उत्पन्न होते आणि लय पावते असे जे तुमचे मुख्य स्वरूप आहे ते, किंवा
देवांवरची संकट निवारण करण्यासाठी किंवा धर्माची स्थापना करण्यासाठी जे तुम्ही द्विभुज आणि चतुर्भुज अशी रूपे घेऊन येता, म्हणजे जे अवतार घेऊन येता, आणि तुमचं काम संपल्यानंतर, अवतार घेतल्यानंतर, जे जे तुमची धर्मस्थापना झाल्यानंतर, अवतार कृत्य संपल्यानंतर ज्या ठिकाणी तुम्ही पुन्हा जाता आणि काय, आणि उपनिषदे ज्यांचे गुणवाद वर्णन करतात, योगी जन हृदयात साठवून ध्यान करतात आणि ज्याला सनकाधिक आलिंगन देतात, असे जे तुमचे अगम्य विश्वरूप आहे, ज्याचा लौकिक आम्ही ऐकतो आणि पाहण्याकरता देवा माझे चित्त फार उतावळे झालेलं आहे. विश्वरूप म्हणजे नेमकं काय, असं थोडक्यात इथं उदाहरण आलेलं आहे. परत सांगतो, 4 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे ज्यांच्या इच्छेने जग उत्पन्न होते आणि लय पावते. दुसरी गोष्ट म्हणजे असे जे तुमचे मुख्य स्वरूप आहे ते. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही द्विभुज आणि चतुर्भुज अवतार धारण करता आणि तुमचे अवतार कृत्य संपल्यानंतर परत कुठे निघून जाता. तिसरी गोष्ट उपनिषदे आणि गुणानुवाद ज्यांचे वर्णन करतात. चौथी गोष्ट योगीजन हृदयात साठवून ध्यान करतात. पाचवी गोष्ट ज्याला सनकाधिक आलिंगन देऊन राहतात, असे जे तुमचे अगम्य विश्वरूप आहे, ते पाहण्याकरता देवा माझे चित्त उतावे झालेले आहे. शेवटी अर्जुनानं त्यांची प्रबळ इच्छा भगवंताजवळ व्यक्त केलेली आहे आणि भगवंताला म्हणले की असे जे अगम्य तुमचे विश्वरूप आहे, ते बघण्याकरता माझे चित्त उतावे झालेले आहे. आता बघू भगवंत काय म्हणतात, त्याची इच्छा पूर्ण करतात का नाही करतात. पुढे काय म्हणतो बघा अर्जुन, तुम्ही मनातील संकोच टाकून प्रेमाने माझी इच्छा काय आहे म्हणून विचारले, तर ही एक माझी बलवत्तर इच्छा आहे. आपले सर्व विश्वरूप मी दृष्टीने पाहावे असा माझा मनाने ध्यास घेतला आहे. थोडक्यात काय, माझी शेवटची इच्छा हीच आहे की मला तुमचे विश्वरूप बघायचे आहे. बघा, एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतल्याशिवाय ती गोष्ट पूर्ण होत नाही. असं म्हणतात की एखादी गोष्ट जर मिळवायची असेल तर रात्रीचा दिवस करावा लागतो, एवढं काम करावं लागतं, तर ती इच्छा पूर्ण होते. तर तसंच झालेलं की हिनं एवढा ध्यास घेतलेला आहे विश्वरूप दर्शनाचा, की अर्जुन म्हणतो की माझी फार बलवत्तर इच्छा आहे. तुम्ही जर मला विचारलं तुझ्या मनातली काय इच्छा आहे, तर मी सांगेल माझी बलवत्तर इच्छा एकच आहे की मला माझ्या दृष्टीने विश्वरूप दर्शन घ्यायचे आहे. असा मी माझ्या मनानं ध्यास घेतलेला आहे. बघू आता श्लोक नंबर 4 मध्ये काय होतंय, भगवंत विश्वरूप दर्शन देताय का नाही बघूया आपण. श्लोकार्थ पहिल्यांदा वाचूयात. प्रभो, हे योगेश्वरा, ते तुमचे रूप मी पाहू शकेन असे जर तुम्हाला वाटत असेल, तर ते तुमचे अविनाशी रूप मला दाखवा. मी जर पाहू शकत असेल असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही ते मला तुमचं विश्वरूप दर्शन द्या. ओळी नंबर 79. परी आणिक एक एथ शार्दुगी, तुझ विश्वरूपा ते देखावलया लागी, पै योग्यता माझी या अंगी असे की नाही. परत अर्जुनाच्या मनात संशय येतो की माझी योग्यता आहे का नाहीये. हे आपुले आपण मी नेणे, ते का नेणसी जरी देव म्हणे, तरी सयोगू काय जाणे निदान रोगाचे, आणि जी आरतीचे नी पडी भरे, आरतू आपली ठाकी पै विसरे, जैसा तानेला म्हणे न पुरे,
समुद्र मज ऐसा सचार्याडपणाची भुली न सांभाळवे समस्या पुली या लागी योग्यता जेवी माऊली बळकाची जाणे तयापरी श्री जनार्दना विचारिजे माझी संभावना मग विश्वरूप दर्शना उपक्रम कीजे तरी ऐसे ते कृपा करा एरवी नव्हे हे म्हणा अवधारा वाया पंचमालते बधिरा सुख केवते देणे एरवी एकले बापयांचे तुशे मेघ जगापुरते काय न वर्षे परी जाहलातली वृष्टी उफके जरी खंडकी होय. बघा, अर्जुनानं पहिल्यांदा काय केलं की विश्वरूप दर्शन घ्यायचं आहे. इच्छा तर प्रबळ आहे, पण भगवंत आपल्याला ते दाखवतील का नाही म्हणून पहिल्यांदा काय केलं की भगवंताची स्तुती केली. तुम्ही किती पराक्रम केले, कसे केले ते सांगितलं. आता आता काय करतोय बघा अर्जुन की तुम्ही कितीतरी जणांवर कृपा केलेली आहे. कितीतरी ज्यांची योग्यता नाही त्यांना तुम्ही मोक्ष दिलेला आहे. कुणाला तुम्ही मोक्ष दिला, कुणाला तू आपल्या जवळ घेतलं, आपल्या स्वरूपास नेलं. मग मला का नाही? एखादा हट्टी मुलगा असतो ना, त्याला एखादी गोष्ट हवी असते बघा. तो काय करतो, पहिल्यांदा वडिलांची लाडीगोडी लावतो. पप्पा तुम्ही किती छान आहात, स्तुती करतो, हे करतो. पप्पा तुम्ही गाडी किती छान चालवता. म्हणजे पप्पांचं कौतुक करतो, त्यांचं कर्तृत्व हे करून दाखवतो. आणि तरी पण त्याला वाटतं ना की आता पप्पा काय लक्ष देत नाहीत. मग काय करतो, रेडीचा डाव खेळतो. मग तुम्ही त्याला कसं काय देता, मग मला काय नाही देत. मग तुम्ही त्याला नाही का शाळेत जाताना सायकलवर घेऊन गेला, मग मला काय नाही नेत. मग तुम्ही त्याला जत्रेत घेऊन गेलता, मग मला काय नाही नेत. असा रेडीचा डाव. तसाच रेडीचा डाव आता इथं अर्जुन खेळत आहे. त्यांना दिलं तर मला काय नाही, त्यांना दाखवलं तर मला काय नाही. त्यांना तुम्ही ह्या ह्या सगळ्या गोष्टी दिल्या तर मी तर फक्त विश्वरूप दर्शन मागतोय, मला काय नाही देत. अशा पद्धतीचा रडीचा डाव म्हणता येईल. असा रडीचा डाव तिथं आता अर्जुन खेळत आहे. नेमकं काय आता आपण मराठीत समजून घेऊया. परंतु हे शार्दकाधरा, आणखी एक मला शंका आहे की तुमचे विश्वरूप पाहण्याची माझ्या अंगात योग्यता आहे किंवा नाही हे मला काही समजत नाही. ते का समजत नाही असे म्हणाल तर हे पहा, रोग्याला आपल्या रोगाचे निदान समजते का? आता अर्जुन काय म्हणतो की मी विश्वरूप पाहण्याची इच्छा तर व्यक्त केली आहे, पण मी त्या योग्यतेचा आहे का नाही हे तुम्हीच मला सांगा. कारण काय, रोग्याला स्वतःच्या रोगाचं निदान करता येतं का? नाही, त्याला वैद्य लागतो, डॉक्टर लागतो. किंवा आणखी एक महाराज, इच्छेची आसक्ती प्रबळ असल्यामुळे इच्छा करणारा मनुष्य जरी आपली योग्यता विसरतो किंवा त्यास तहान लागली आहे, त्यास जसे समुद्रही आपली तहान भागवण्यास पुरा पडत नाही असे वाटते, तशाच प्रबळ इच्छेने मला भूक पडली आहे, भूल पडली असल्यामुळे माझी इच्छा मला आवरून ठेवत नाही. अर्जुन काय म्हणतोय, माझी प्रबळ इच्छा आहे, माझी फार तीव्र इच्छा झालेली आहे की मला विश्वरूप बघायचं आहे, पण तेवढी माझी योग्यता आहे का नाही मला माहिती नाहीये. कधी कधी काय होतं बघा अर्जुन, फार सुंदर वाक्य आहे बघा इथं, सगळ्यांनी लक्षात ठेवण्यासारखं वाक्य आहे. इच्छेची आसक्ती प्रबळ असल्यामुळे इच्छा करणारा मनुष्य जशी आपली योग्यता विसरतो. त्या वाक्याला भरपूर कांगोरे आहेत. बघा, एखाद्याला फार तीव्र इच्छा असते. एखादा अशिक्षित मजूर आहे समजा, रोज खड्डे खोदतो, दगड फोडतो आणि झोपडीत राहतो, स्वतःची गुजराण कसं तरी करतो.
सकाळी जेवतो तर संध्याकाळी कधी मिळत नाही, कधी असा अर्धपोटी असतो. आणि त्याने जर इच्छा प्रकट केली की मी अंबानी सारखं श्रीमंत व्हायचंय मला, सगळ्या जगामध्ये माझं नाव असावं, किंवा हजारो कोटींचे माझे व्यवसाय असावेत. इच्छा प्रकट करण्यामध्ये काय गैर नाहीये, पण तेवढी योग्यता असायला हवी. म्हणजे योग्यता जर कमी असेल आणि इच्छा जर मोठी असेल, तर काय होतं, इच्छा प्रबळ आहे आणि तर त्यावेळेस मनुष्य आपली योग्यता विसरतो. इच्छा प्रबळ असल्यामुळे लक्षात येत नाही की मला पाय नाही तर मी एव्हरेस्ट चढायची इच्छा व्यक्त करतोय. कसं शक्य आहे ते? तसं झालं हे. किंवा ज्यास तहान लागली आहे, त्यास जसे समुद्रही आपली तहान भागवण्यास पुरा पडत नाही असे वाटते. समुद्र का तहान भागवू शकत नाही? कारण समुद्र खारट असतो. समुद्राचं पाणी पिल्यानंतर अपाय होतो आपल्याला. एवढा मोठं पाणी आहे, समुद्र भरून पाणी आहे, तरी पण तो तहान भागवू शकतो का? नाही. तसेच किंवा ज्यास तशाच प्रबळ इच्छेने मला भूल पडली असल्यामुळे माझी इच्छा मला आवरून ठेवत नाही. इच्छा माझी मोठी आहे, प्रबळ आहे, पण तेवढी माझी योग्यता आहे का? मला माहित नाही. म्हणून रोग्यानेच रोगाचं निदान करता येत नाही, त्याला वैद्य लागतो. तसेच तुम्ही मला सांगा की माझी योग्यता आहे का नाहीये. त्याचप्रमाणे हे जनार्दना, माझा अधिकाराचा विसर, माझ्या अधिकाराचा विचार करून मग तुम्ही आपले विश्वरूप दाखवण्यास आरंभ करा. मग मी मी जर योग्य असेल, माझा अधिकाराचा विचार करून, म्हणजे मला जेवढं काही समजतं त्याचा विचार करून तुम्ही विश्वरूप दाखवण्यास आरंभ करा. माझा अधिकार असेल तर ही कृपा करा. जर हा माझा अधिकार असेल तर तुम्ही मला माझ्यावर ही कृपा जरूर करा, कारण माझी तीव्र इच्छा आहे. एरवी असे पहा की माझा अधिकार नसेल तर नाही म्हणून सांगा हो. जर माझा तेवढा अधिकारच जर नसेल, माझी योग्यता नसेल, माझं तेवढं पुण्य नसेल, मी तुमच्या तेवढा जवळचा नसेल, तर मला स्पष्टपणे नाही म्हणून सांगा. पंचम स्वरातील उत्तम गाणे, पंचम स्वरातील उत्तम गाणे ऐकून बहिराला कसे सुख होणार? एकदम पंचम स्वरातलं म्हणजे एकदम उच्च स्वरातलं गाणं आहे. पण ते ऐकून बहिराला काही सुख मिळणार आहे का? त्याला ऐकायलाच येत नाहीये. मग तो पंचम स्वर आहे, सप्तक आहे, की खालचा स्वर आहे, त्याला काहीच कळणार नाही. त्याला सुख कसे होणार आहे? बाकी मेघ हा एकट्या चातका करताच वर्षाव करतो आणि जगाकरता करीत नाही असे असे काही नाही. परंतु तोच पाऊस खडकावर पडला तर मात्र व्यर्थ. आभाळात ढग दाटून येतात, पाऊस पडतो. मग तो फक्त चातकासाठीच पडतो का? नाही, सगळ्यांकरताच पडतो ना. पण तो जर खडकावर पडला तर मात्र व्यर्थ जातो. मातीवर पडला तर तिथं काही ना काहीतरी बीज उत्पन्न, झाड येईल, गवत येईल, काही ना काहीतरी. खडकावर पडल्यानंतर त्याचा काय उपयोग आहे? चंद्रप्रकाशापासून चकोराला अमृत प्राप्त होते आणि दुसऱ्याला शपथ का घातली आहे? म्हणजे चंद्रप्रकाशापासून चकोर जो पक्षी असतो ना, त्याला अमृत प्राप्ती होते. म्हणजे तो चंद्रप्रकाशात हा त्याचा चारा आहे असं म्हणतात. पण दुसऱ्याला काही शपथ थोडी घातलेली आहे. पण दृष्टीशिवाय प्रकाश व्यर्थ आहे. आंधळ्याला काय कळणार आहे की पौर्णिमेचा चंद्र आहे का दिवस आहे का रात्र आहे? काहीच कळणार नाही. दृष्टीशिवाय सगळं व्यर्थ आहे. म्हणून तुम्ही बहुत करून मला विश्वरूप दाखवाल असा मला पूर्ण भरवसा आहे. अशी थातूर-मातूर उदाहरणं देऊन अर्जुन शेवटी काय म्हणतो की तुम्ही मला विश्वरूप दाखवाल अशी मला असा मला पूर्ण भरवसा आहे. कारण कारण पण पुढे सांगितलेलं आहे. कारण
भयंकर अथवा सुंदर रूप दाखवण्याची आपली अलौकिक शक्ती आहे. परत स्तुती चालू केली भगवंताची. तुम्ही फार शक्तिशाली आहात अशी दाखवण्याची तुमची अलौकिक शक्ती आहे. म्हणून विश्वरूप तू सहसा दाखविसी कीरहा भरोसा काजे कडाडा आणि गहिसा माझी नित्य नवा तू की तुझे औदार्य जाणो स्वतंत्र देतान म्हणसी पात्र पात्र पै कैवल्य ऐसे पवित्र जे वैरियासी दिधले मोक्षु दुराराध्यू किर होय परी तोही आराधी तुझे पाय म्हणून धाडिसी तेथ जाय पायकू जैसा तवा सनकादिकांचे निमाने सायुज्जी सौरसू दिदला पुतने जे विषयेची स्तनपाने मरू आली. कारण तुमचे औदार्य स्वतंत्र आहे व तुमच्या मनात एखादी गोष्ट देण्याचे आले असता पात्र किंवा अपात्र हा भेद तुम्ही मानत नाही. सुरुवातीला काय म्हणतोस अर्जुन की मी पात्र आहे का नाही बघा. कारण रोग्याला स्वतःला थोडी कळणार त्याला रोग कुठला येतो. तो वैद्यानेच निदान केलं पाहिजे ना. तसंच तुम्ही माझी योग्यता आहे का नाही ठरवा. आणि आता काय म्हणतो की तुम्ही पात्र आणि अपात्र हा भेद करीत नाही म्हणून तुम्ही मला विश्वरूप दर्शन दाखवा. आणि यासाठी दाखला काय देतो की तुम्ही अलौकिक शक्तिमान आहात. अजून काय म्हणतो की तुमचे औदार्य स्वतंत्र आहे. तुमच्या मनात एखादी गोष्ट आली तर तुम्ही पात्र किंवा अपात्र हे बघत नाही. बघा कसं शब्दात अडकवायचा प्रयत्न करतोय श्रीकृष्णास आणि खुश पण करतोय, प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत आहे. असे पहा मोक्षासारखे पवित्र ठिकाण तुम्ही आपल्या शत्रूसही दिले. तुम्ही शत्रू जर मोक्षासारखे ठिकाण देता तर मला काय नाही मग दाखवत विश्वरूप दर्शन. मी काय शत्रू आहे का तुमचा. मी तर तुमच्या जवळच आहे, तुमचा मी भक्त आहे असं म्हणतोय. खरोखर मोक्ष जरी दुष्प्राह्य आहे तरी तोही तुमच्या पायाची सेवा करतो. म्हणून तुम्ही त्यास जिकडे आज्ञा कराल तिकडे तो जाऊन चाकराप्रमाणे तुमची आज्ञा पाळतो. मोक्ष हा दुष्प्राह्य आहे, कधीही लवकर न मिळणारी गोष्ट आहे ती. पण तो तुमच्या पायाची सेवा करतो. मोक्ष हा तुमच्या पायाची सेवा करतो म्हणजे तुमच्या पायाशी असतो. तुम्ही आज्ञा केली की तो चाकराप्रमाणे तुमची आज्ञा पाळतो. आपल्या स्तनात विष घालून तुम्हाला मारण्याच्या हेतूने स्तनपान देण्याकरता पूतना राक्षसीन आली होती. तिलाही तुम्ही सनकादिकांच्या बरोबरीने सायुज्य मुक्ती दिली. बघा आता एक 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 दाखले द्यायला सुरुवात केली अर्जुनानं की तुम्ही पूतना राक्षसीला जर सायुज्य मुक्ती दिली. सायुज्य मुक्ती म्हणजे काय. भगवंताच्या जवळ ठेवून स्वतःच्या जवळ ठेवून दिलेली मुक्ती अशी. तर तुम्ही पूतना राक्षसीने मुक्ती दिली की जी पूतना राक्षसीन तुम्हाला दुधात विष घालून मारण्यासाठी आलेली होती, स्तनात विष घालून मारण्यासाठी आलेली होती, तिला सुद्धा तुम्ही सायुज्य मुक्ती दिली. तर महाराज मला का नाही. हा गा राजसूय यगाचिया सभासदी देखता त्रिभुवनाची मांदी कैसा शतधा दुर्वाक्य शब्दी निस्तेजिलासी ऐसिया अपराधिया शिशुपाला आपण पे ठावो दिधला गोपाळा आणि उत्तराचरणाची या बाळा
काय ध्वरूपदी चाड, तो वना आला याची लागी, जे बैसावे पिताचियाच्या उत्संगी, उत्संगी म्हणजे मांडीवर, की जी चंद्र सूर्यादिका परिसजगी लाभजू केला, ऐसा वनवासिया सकळा, देता एकची तू धसाळा, पुत्र आविळिता अजामिळा, आपण पे देसी, जेणे उनी आहिद तेरसी पारपा, तयाचा चरण वहासी दातारा, अजूनी वैरियांचिया कलेवरा विसंबसीना. तर अर्जुन एक एक आता उदाहरण द्यायला सुरुवात करतो की जी पुतना राक्षसीन तुमच्या स्वतःच्या स्तनात विष घालून तुम्हाला मारण्याकरता आली होती, तिला तुम्ही सायुज्य मुक्ती दिली. परत काय म्हणतो महाराज, धर्मराजाच्या राजसूय यज्ञात त्रिभुवनातील देव, ऋषी व राजे जमले असतात, त्या ठिकाणी ज्याने आपणास दुर्वाक्य बोलून आपला अपमान केला, त्या महाद अपराधी शिशुपालालाही तुम्ही स्वरूपादी मुक्ती दिली. काय म्हणतो दुसरं उदाहरण काय देतो, तुम्ही शिशुपालाला स्वरूपादी मुक्ती दिली. पण कोण हा शिशुपाल, की ज्याने धर्मराजाच्या राजसूय यज्ञात सगळ्यांच्या समोर तुम्हाला दुर्वाक्य बोलले, तुमच्यासाठी अपशब्द वापरले. सगळ्यांसमोर म्हणजे कुणासमोर, त्रिभुवनातील सगळे देव आले होते, ऋषी आले होते, राजे आले होते, सगळ्यांसमोर तुम्हाला दुर्वाक्य बोलले, अपशब्द बोलले. अशा शिशुपालाला सुद्धा तुम्ही स्वरूपदा मुक्ती दिली. मग मला का, माझी का इच्छा पूर्ण करत नाही हो? म्हणजे ते गाणं आहे ना का, कैसे कैसो को दिया है, कैसे कैसो को दिया है, मुझको भी तो लिफ्ट करा दे. तसं तसं चाललंय अर्जुनाचं, की मला पण थोडस तुम्ही दाखवा, कुणाकुणाला पण काय काय पण दिलेलं आहे, तुम्ही यांना मुक्ती दिली, त्या पूतना राक्षसनेला तुम्ही मुक्ती दिली, मग मला काय दाखवत नाही. अजून एक उदाहरण देते बघा. आणखी गोपाळ कृष्णा, उन्नात पादराजाचा मुलगा जो रुद्व, त्याने अढळपदाची इच्छा, ध्रुव ज्याने अढळपदाची इच्छा केली होती, त्यांनी काय अढळपदाची इच्छा केली होती का? नाही. बापाचे मांडीवर बसण्यास मिळावे एवढ्याच करता तो वनात आला होता. पण त्याला तुम्ही चंद्र सूर्यादिकांपेक्षाही श्रेष्ठ स्थानी नेऊन बसवले. हा जो ध्रुव आहे त्याला वडिलांच्या मांडीवर बसायचं असतं, पण वडिलांच्या मांडीवर बसायला मिळत नाही. त्याचे भाऊ त्याला वडिलांच्या मांडीवर बसू देत नाहीत, म्हणून तो वनात जातो आणि भगवंताची आराधना करतो, तपश्चर्या करतो. पण त्याने मुक्तीसाठी तपश्चर्या केलेली नसते. त्याला काय पाहिजे असतं, वडिलांच्या मांडीवर बसायला मिळावं एवढीच त्याची इच्छा असते. पण भगवंत काय करतात, की त्याला चंद्र सूर्यापेक्षाही वरचं स्थान त्याला देतात. चंद्र सूर्यापेक्षाही श्रेष्ठ स्थानी त्याला नेऊन बसवतात. म्हणजे कुठं? आकाशामध्ये जो शुक्र तारा आहे, त्याला ध्रुव तारा सुद्धा म्हणतात. तो तो तारा बनवून त्याला तिथे नेऊन ठेवलं भगवंतानी. मग अर्जुन म्हणतो, तुम्ही जर त्याला त्याची इच्छा नसताना पण तुम्ही त्याला जर आढळपद एवढं दिलेलं आहे की जिथून त्याला कोणीही हलवू शकत नाही. हा ध्रुव जो असतो ना, त्याला ज्यावेळेस भगवान प्रसन्न होतात त्याची तपश्चर्या बघून, तर त्यावेळेस भगवान त्याला विचारतात, तुला काय हवंय? तर तो म्हणतो की मला असं आढळपद आहे की जिथून मला कोणीही हलवू शकणार नाही, असं मला आढळपद हवं आहे. मग त्यावेळेस भगवंत त्याला आकाशामध्ये
ध्रुव ताऱ्याच्या रूपामध्ये त्याची स्थापना करतात, अशी ती कथा आहे. तर अर्जुन म्हणतो की तुम्ही जर त्याला तिथं त्याची इच्छा नसताना त्याला तुम्ही मुक्ती दिली, त्याला आढळ परत पद दिलं, मग माझी तर छोटीशीच इच्छा आहे की मला तुमचे विश्वरूप दर्शन द्या. याप्रमाणे दुःखितांना उदारपणे आश्रय देणारे तुम्ही एकच. हे पहा, अजामिळाने मृत्यूसमयी मृत्युमिशाने नारायण नामाचा उच्चार केल्यामुळे त्याला तुम्ही मुक्ती दिली. अजामिळ जो होता त्याने त्याच्या मृत्यूसमयी पुत्रामिशाने म्हणजे पुत्राच्या इच्छेने त्यानं काय केलं की नारायण नारायण असा जप केला, नामाचा उच्चार केला, कारण त्याच्या मुलाचं नाव नारायण होतं. तर तुम्ही त्याला मुक्ती दिली. प्रभो, ज्या भृगु ऋषीने तुमच्या हृदयावर लाथ मारली, त्याचे श्रीवत्सलांछन चिन्ह तुम्ही आपल्या हृदयावर भूषण म्हणून बाळगले आहे. ज्या भृगु ऋषीने भगवंताच्या छातीवर लाथ मारली, तर छातीवरचा तो व्रण, जो पाय मारल्याचा लाथ मारल्याचा व्रण आहे, तो तुम्ही श्रीवत्सलांचल चिन्ह म्हणून आपल्या छातीवर भूषण म्हणून बाळगले आहे. व तुमचा वैरी जो शंकासूर, त्याचे शरीर तुम्ही हातात धारण केले. शंकासूरचं शरीर म्हणजे शंख, शंख तुम्ही हातात धारण केला आहे. याप्रमाणे उपकार करण्यासही तुम्ही, अपकार करणाऱ्यावरही तुम्ही उपकारच करता आणि अपात्र मनुष्यास तुम्ही औदार्याने दान करता. बळीपाशी आपण दान मागण्यास जाऊन त्यांचे द्वारपाल झाला. ही सगळी उदाहरणं देऊन अर्जुन काय म्हणतो की जे योग्य नाही त्यांनाही तुम्ही दिलेलं आहे, त्यांनाही तुम्ही मुक्ती दिलेली आहे, तर मला का नाही? ऐसा अपकारिया तुझा उपकारू, तू अपात्रीही परी उदारू, हे दान म्हणून दारवंटे करू, जाहलासी बळीचा. तर तुम्ही या सगळ्यांवर जर उपकार केलेले आहेत, सगळ्यांना जर मुक्ती दिलेली आहे, तर माझी जी छोटीशी इच्छा आहे ती का पूर्ण करू शकत नाही? असा जणू प्रश्नच अर्जुन भगवंतास विचारत आहेत. तर इथेच आपण आज थांबणार आहोत. या आजच्या भागामध्ये अर्जुन भगवंतास पहिल्यांदा त्यांचे सगळे शौर्य वगैरे सांगतो, तुमचे पराक्रम सांगतो, तुम्ही काय काय पराक्रम केले ते सांगतो, आणि नंतर तुम्ही पुतना राक्षसीला पण मोक्ष दिला, नंतर शिशुपालाने ज्याने तुम्हाला तिथं अपशब्द बोलले त्यालाही तुम्ही मुक्ती दिली, वगैरे वगैरे. अजामिळाला तुम्ही त्याने फक्त नारायणाचा उच्चार केला म्हणून तुम्ही त्याला मुक्ती दिली, तर मला का नाही? तर आज आपण इथंच थांबत आहोत. उद्या आपण भाग नंबर 5 मध्ये पुढं काय होतंय ते बघूयात. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडायचे आहेत. बोला कुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.